आता वय आहे माझं 63. पण वेळ येऊन द्या, मी तुम्हाला गाडी हाणून दाखवतो. या ड्रायव्हरसनी हाणणार मी गाडी. आर कशाला हिंदकेसरी मराठगिरी ज्यांनी 100 घेतली ती नाव काढी नाही. गाडीत बायमानगिरी करायची त्यावेळेच्या ड्रायव्हरच्या कधी रक्तातच नव्हतं. वर्षभर धकाला वागणार गाडीला कोणी, अशी मीच नाही, अशी बरीचशी ड्रायव्हर आहेत त्यावेळेच. वर्ष त्यांच्या गाड्या कोणी शिवल्या. तर एका रात्रीसाठी बैल घ्यायची मालकाची तयारी असायची ड्रायव्हरनं जर सांगितलं तर. नमस्कार, सर्वांचं ट्रॅव्हल इश्यू मध्ये स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहोत स्वप्ने या गावात. आणि स्वप्ने गावचे बाबा ड्रायव्हर आहेत, यांच्या शर्यत प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयात. नमस्कार बाबा. नमस्कार. आपली सुरुवात कशी काय झालेली? सुरुवात माझी तशी स्वप्ने गावातनच झाली. कितवी पासून, म्हणजे किती वय किती होतं आपलं? काय त्यावेळेला असेल एक 20 वर्षाचं किंवा 20 नाहीच म्हणा, 15-16 वर्षाचं वय असेल. त्यावेळेला मी तो वळू म्हणून आमच्यात एक बैल होता. माझ्यापेक्षा एक बाब्यांना नखरे म्हणून जोड होता, बारक्या आदत खोंड. त्या खोंडा आपलं शिकत आम्ही त्यावेळेला शिकलो. आता मोठ्या गाड्यात जायचं तर मोठ्या गाड्याच्या वेळेला आम्हाला कोण मोठ्या गाड्या धरायला देते, द्यायचं नाही कोण. त्यावेळेला आमचं एक मेहून होतं दिनकर वारुंजकर म्हणून, ड्रायव्हर होतं जुनं. त्यांच्यामुळे समजावायची ह्यात शिरलो जरा आत. तिथनं पुढे ही सुरुवात झालीच म्हणा आमच्या कारकिर्दीला. पहिला गुलाल कधी घेतलेला आपण? गुलाल मी तसा 84ला वळू सोन्या वळू म्हणून बैल होता. त्या सोन्या वळून सुरुवातच केली. तो कायमच फायनलला राहायचा. आपलं त्याला 1 नंबर व्हायचं नाही लवकर, म्हणजे आदतच होता ना तो. पण 2-3 नंबर मध्ये कायम तो राहणारच बैल फायनलला. अशा यातनं सुरुवात होत गेली. हे सगळं करत असताना तुम्हाला घरच्यांचा विरोध झाला का? म्हणजे अजिबात नाही. म्हणजे घरच्या कसं व्हायचं, आमचं वडील मुळात बैलातलं ह्यातलं नादी होतं. बैल आमच्याकडे कायम 2-3 असायची शेतीची यायची. त्यामुळे वडिलांनी त्याचं काही सुखदुःख अजिबात आमच्या वाटत नव्हतं. विरोध करायला त्यावेळेला कोण नव्हतं. आई, मी, भाऊ, एक बहीण. त्यामुळे कोण विरोध करीत नव्हतं त्या नादाला. म्हणूनच ते पुढे जायचं कारण हेच की कोणी विरोध केला नाही म्हणून घरच्यांचा मेळ मला त्यात सपोर्ट होता. मग तिथनं 84 पासून पुन्हा पुढं सूरज लागत गेला मला. म्हणजे नंतर कोण आलं? मस्त पुढं भरपूर जणांच्या मी गाड्या पळविल्या, हाणल्या, शेवट लावला काहींचा. म्हणजे असं होत गेलं बऱ्याचशा. आता हे सुपण्यातला सोन्या वळू समजा, पांडुरंग कारभाऱ्यांचा, लाला पाटलांचा राजा, पांडुरंग ह्यो संपतराव पाटलांचा चौताळ, वारुंजकरांची बैल. अशी त्यावेळेला सुरुवातीचा पिरियड त्या बैलांच्यावर झाला. आणि मग त्यानंतर काय काळानंतर मला ते रामभाऊ जोशी अंबरनाथ, मोहन चव्हाण वाटेगावकर दादा म्हणून जे होते, त्यांनी मला त्यांची गाडी पळवायला म्हणून त्यांनी आपलं तिकडं मला नेलं. म्हणजे मुंबईला म्हणा किंवा इथं म्हणा, कुठे बी असलं तर तो माणूस चांगला. त्यामुळे त्याला माझं बरं वाटायचं आपलं की बाबा चांगला माणूस आहे, असं तसं वाटल्यावर त्यानं आपलं मला त्यांची ती गाडी हाणता का म्हणून विचारलं. हाणता का म्हटलं हाणतो म्हटल्यावर मग ती राजाची निवास जाधवांच्या संजयची असं आपलं हिऱ्याची गाडी मी हाणायला लागलो. त्या गाडीनं जवळजवळ मला वाटतं 100 फायनलच्या वर फायनल एका पहिल्या वर्षीच केली होती. म्हणजे कायमच ती गुलाला 1 नंबर करीत होती गाडी ती. म्हणजे असं इथं मार खाल्ला तिथं मार खाल्ला असं काही कधी नसायचं. ती गाडी कायम 1 नंबरालाच राहत होती. त्यानंतर ते निवास जाधवाचा त्यांचा पायरा फुटला. पुन्हा मग ते वाटेगावर दादा काय म्हणले, दादा म्हणजे चांगला माणूस, सुशिक्षित आहे आणि बैलगाड्यातलं याड मोठं. बरं, घरचा तडच त्यांच्या मोठा आहे. भाऊ दोघं चौघ आहे. ती उत्तम ड्रायव्हर त्यांचा भाऊ, युवराज, तानाजी, दादा, हे असे त्यांचा घरचा तडच बराचसाच मोठा होता. त्यामुळे त्याने आपलं त्यांच्या मेळात मी राहिलो. त्यामुळे पुन्हा आणखीन त्यांनी ती काय केलं, निवास जाधवात जरी पायरा फुटला तरी वाघऱ्याच्या बैलावर, तो इसापूरच्या बैलावर पायरा करून त्याच्या 100-150 फायनल जाय त्या बैलावर सुद्धा. म्हणजे असं ते काळ होत चांगला गेला बऱ्यापैकी. पुढं मग प्रत्येक जणाच्या ह्याची गाडी हाण त्याची गाडी हाण ही ते असं चालूच राहिलं. ते आजपर्यंत मला समजा आहेच त्यात रुटीनवर. आता काय काळानं समजा मी वय जरा कमी आता आलो, समजा आता आपलं वय झालंय किंवा होईल आता समजा असं लागलं तुझलं तर काय भरून यायचं नाही. तर काय पोरांच्या आणखीन देण्यात आलं. म्हटले नावाचं आता जुनं नाव म्हटले वाईजी जाय बघतोय म्हणून आता माझ्या पोरग्यानं त्या धाकट्या 2 खोंड आणली. पुन्हा ह्यो राजन बाच्या कुठनं घेतलाय? एक आणलाय मी त्या मडगाळवरनं, सलगर.
आणि शिव पांढरा आहे का नाही, शिव कोळकर गणेश आणलाय. तेव्हाच्या काळात तुम्ही जेव्हा गाडी आपण ड्रायव्हर हे करत होता बर, तेव्हा पायऱ्याला म्हणजे कसं असायचे? आमच्या वेळेचा विषय पैऱ्याचा लय विचित्र होता. 2-2 वर्ष आमचं पैर राहिले. आमच्या वळूचा त्या नगर गणपतराव पाटलांचा पैरा तो 1-1.5 वर्ष पैरा होता. त्या ह्या संपतराव पाटलाच्या बैलाचा आणि खुर्शीच्या बैलाचा 2 वर्ष पैरा होता. त्या लाला पाटलांच्या बैलाचा त्या ह्याच्या तुमचं निवास जाधवांचा त्यांचा पैरा होता. बरीच वर्षभर पैरा होता. अशी वर्षभर पैर चालत होतं आमचं. म्हणजे ते पायऱ्या म्हणजे कारण काय काय? पैर म्हणजे माणसं ठाम होती पहिली, मालकच ठाम आणि ड्रायव्हर त्याच्यापेक्षा ठाम असायचं. ड्रायव्हर मुळात मालकच असायचं आणि मालकच ड्रायव्हर असायचं असा त्याचा हिशोब असायचा. कारण ही स्वतः तयार करून पळविलेली बैल आम्ही असायची. स्वतः बैल तयार केली, गावात असू द्या बाहेर असू द्या कुठं बी असू द्या. अंबरनाथचा जरी तो बैल घेतला का नाही तर तो काय असं पहिलं फायनल घेतलेला बैल नव्हता. म्हणजे तुम्ही तो वाटेगावकर दादांनी धाडस करून तो बैल घेतलेला होता. तो बैल तसा मूळ बाहेर जाणारा बैल, आत दाबून गाडी काढत होता बाहेर, असा खुडील बैल होता तो. मग त्याला तुम्ही मग तो बैल सुद्धा आम्ही तो सरळ करून त्याच्यावर इतकी फायनल झाली आमची. बैल खट आणि मालक बी खट. मालक मैदानात द्यायची, पण अशी माझी गाडी आहे म्हणून किंवा बाबा गाड्या धरा किंवा सोडा असलं नव्हतं. मालक असायची शांत मालक, पहिली लांब असायची, अशी इकडे तिकडे पब्लिक मध्ये बसलेली असायची आणि विश्वास ड्रायव्हरवर त्यांचा मोठा होता. अहो 2-2 वर्ष जर एका मालकाच्या आम्ही गाड्या पळवतोय तर तुम्ही मला सांगा त्यावेळेला काय मालक आम्हाला काय खोडी करीत नसतील का? आम्ही कोणाला करीत नसेल, पण नव्हतं तसं, करीत नव्हतं कोण कोणाला खोड. असं ड्रायव्हर बांधील असायचं. तुम्हाला सांगतो त्या हरेनाऱ्याच्या गाडीला तो नाना ड्रायव्हर वाकेश्वरचा असायचा. तुम्हाला सांगतो असं शब्बीर पटेल आता ह्यो वाघेरीचा, हे जीपी भाऊंचा परमनंट ड्रायव्हर. म्हणजे ती मालकच स्वतः, मालकाने पैर करायचं नाही, ड्रायव्हरनीच पैर करायचं, अशा त्या ड्रायव्हर क्या होत्या. त्यावेळेला ड्रायव्हरनं रात घालवायची, पैरा करायचा आणि सकाळी बारी त्यानं गाड्या आणायचे. त्यानं स्वतः ती मेहनत करायची होती त्यावेळेला सगळी. म्हणजे अगदी तो बैल किती आणि पैशाचा विषय नसायचा नव्हता. पैसे तुम्हाला मिळणार आहेत ह्या आशेनं कधी पहिलं त्या जुन्या ड्रायव्हरनी गाड्या नाही पळवल्या की ती बाबा आपली गाडी पळाली पाहिजे ही त्या ड्रायव्हरच्या डोक्यात असायचं. मग कोणाची व्यास होती. आणि आमच्या वेळेचं महत्वाचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो थोडक्यात, की आम्ही एक 7-8 ड्रायव्हर होतो त्यावेळेला ह्या भागातलं. संभा होता कालकर, नाना ड्रायव्हर वाकेश्वरचा, तो अंकुश ड्रायव्हर कुमट्याचा, किंवा समजा सुरेश होता वर्धनगडचा, लिमचा मदन होता, इकडे संभा ड्रायव्हर काल्याचा होता. अशी काही ठराविक ड्रायव्हर होती त्यावेळेला, नाही असं नाही. आता आम्ही गाड्या पळवून आलो तर आम्ही सगळीजण चहा प्यायला एका जागी असायचो. म्हणजे मैदानात कुणाला कधी कमी कुणाला कोणी कधी लेखलं नाही कधी. अशी त्यावेळेची ड्रायव्हर की असायची. पैसे ड्रायव्हरला ती मालक देत नव्हते असं आहे का? देतच होती, पण ड्रायव्हर सुद्धा त्या पद्धतीने तो पैसे घेत होता. कसं घेत होता सगळं त्यानंच व्याप केलेलं असायचं. एखादी गरज आहे ड्रायव्हरची गाडी होती म्हणा समजा किंवा काय, आणखी देत होती 4 रुपये पैसे द्यायचे की ड्रायव्हरला, नाही असं नाही, आम्हाला देत होती पैसे. पण कसं येताना आपलं गपचूप बाबा इधर चला जाऊन दे असं होतं. ते बी माहित नाही. आणि अहो मालक पूर्वी अशी होती, ह्या पांडुरंग कारभारासारखा मालक होयाचा नाही. तुम्हाला सांगतो एका रात्रीसाठी मी बैल घ्यायला लावली त्याला, पण त्यावेळेला असं काय 1,00,000-2 लाख, पण ती लाखाचीच किंमत आत्ता आहे ती. त्यावेळेला आम्ही 16,000-17,000 रुपयाला बैल घ्यायचो, पण ती आत्ताची 17 लाखाची किंमत आहे ती. तर एका रात्रीसाठी बैल घ्यायची मालकाची तयारी असायची ड्रायव्हरनं जर सांगितलं तर. कशामुळं तर ती ड्रायव्हर तो नाही, तो मालकच आहे त्यामुळे गाडीचा, असं ती त्याला बी वाटत होतं. नको बंदीच्या आधीची शर्यत हा आणि बंदीच्या नंतरची शर्यत ह्यात बराचसाच फरक आहे. काय फरक म्हणजे? अहो आता बघा जीपी भाऊ सारख्याचा ड्रायव्हर परमनंट, वारणा टेलवाल्याचा तो सुभाष येळगावचा तो परमनंट, मी समजा ह्या अंबरनाथच्या गाडीचा म्हणा किंवा आमच्या गावातल्या गाड्यांची ही परमनंट ड्रायव्हर आली सगळी. आता ते नाना वाकेश्वरचा ते हरणारे गाडी पळवणार, तो लिमचं मदन त्या दिन्याची गाडी पळवणार त्या बैलांची. अशी ठरव गाडी ही उतारली की बाबा ह्या गाडीचा हे ड्रायव्हर आहे, ती मालक आहे, ती ही बैल त्या ड्रायव्हरची आहेत, असा हिशोब त्या लागायचा लगेच. आता तुम्ही मला सांगा गाडी पळायला जास्त त्या माणसाची माहित नसते ह्या गाडीला ड्रायव्हर कोण बसणार आहे, असतंय का? नाही. त्याने तालमी दिलेला असणार, त्याने सगळं ते व्यायाम त्यांच्याकडे करून घेतलेला असणार.
आणि आता काय तुम्ही ती खरू खाजीर चारताय ती त्यावेळेला काय आम्ही चारित नाही. हा या वैरणीवनी ह्याच्यावनीच बैल असायची, पण ह्याच्यापेक्षा बैल मोठी त्यावेळेला. छकड्यात झुपला आणि छकड्यात मागं बसला तर ड्रायव्हर दिसायचं नाही, एवढी बैल होती मोठी. त्या गत्या आत्ताच्या बैलाशी नाही. त्या यांनी किती फायनल घेऊ द्या आणि कुठलाही बैल असू द्या, आमच्या भागाला असू द्या, वरला असू द्या, त्यावेळेच्या बैलांच्या यासनी गत्या नाहीत. अहो या जय आंबेगावल्यांची बैल होती, इथनं तुमच्या त्या माईक इतकी बैल लांबडी होती. त्या भावाची काय पावर असेल ती बैल इतकी संपणार होतं. म्हणजे अशी बैल मोठी दांडगी बैल. ड्रायव्हर आता टकोऱ्याला घालतोय का ड्रायव्हर? टापर बांधली तर मुठभर मातीने टापरीत ना त्याच्या गाडी थांबली तर पुढं केसात सगळ्या त्या मातीचा असायच्या. एवढे तुम्ही 143 फायनल मारले, त्याचा राज काय म्हणजे? मी मारली तर म्हणजे असं ह्या आत्ता जगात हिंद केसरी मराठी केसरी नमका केसरी असलं नव्हतं. ह्याला लिखी आहेत, ती फायनल लिखी आहेत. मोहन चव्हाण वाटेगावकर आहेत का नाही दादा, त्यांच्याकडे आत्ता त्या वह्या आहेत तयार. किती फायनल ह्या सालची झाली, किती फायनल त्या सालची झाली, ह्याच्या वह्या लिखी आहेत. ह्या गावात एवढी झाली 3-3 वर्ष काही गावांची फायनल आहे आमची. कोळ्यासारख्याची, मसूर सारख्याची, पुशेगाव सारख्याची, कोरेगाव सारख्याची. त्या कोरेगावला आमच्यात एवढा वळू, या बायला एवढाच होता, त्या वळूचं फायनल आहे 1 नंबरचं. फायनल आम्ही घेत नव्हतो, अशातला भाग नाही. फायनल काय घेते, कुठलाही बैल घेतोय. पण त्यावेळेला कोणाला विचारतो, ही तुमचं आता ही निघालंय जी आपलं मुलाखती अमकं तमकं या टीव्हीवर. त्यावेळेला आम्हाला काय टीव्ही आहे का काय आहे. आणि निकालाचं म्हणाल तुम्ही, आता ती पडदा लावते, ती निकाल त्याच्यावर दिसतोय स्क्रीनवर समजा. अहो आमच्या वेळेला आम्ही स्वतः निकाल सांगित होतो. ड्रायव्हर गाडी कोणाची लागली हे आमचं ड्रायव्हर सांगित होतं. कशाला पाहिजे ती स्क्रीन आणि फिरीन. पहिलं बी मोठा असायचा. 12 फूट पल्ला किस्ते पळू दे की. आता ती पल्ल त्यातला आहे तीच की. कोरेगावला तोच पल्ला, पुशेगावला तोच आहे. मी मोठी जी राऊंड आहेत का नाही, त्याला तो पल्ला आहे, ती गाठावलं पल्ल गाठाव आहे तीच की. कुठं गेली ती होई तेव्हा. मग त्या पल्ल्यातनी नाही कोण अंतरानं असं फायनल घेत, एखादा दाखवीत नाही कुठं घेतलेलं. पण त्यावेळेची मालक जी होती, ही ठाम मालक तरी भांडायला तिथं स्टेज पैसे आला नाही. ती ड्रायव्हर बर 4 पोरं असतील, तेवढी जरी भांडाय गेली तर ती सरळ ड्रायव्हर सांगित होती त्यासनी, अरे बाबा आपली लागलेली नाही, माग घ्या गाडी. मार खाल्ला चला रितसर आहे, त्याचा काय विषय. तो बी पळायला आपण बी पळायलो. की त्यावेळेला रितसर निकाल असायचा फरकन. अरे आमच्या संपतरावचा बैल चौताळ पळत होता, कासरा अंतर टाकून 1 नंबर गाडी करणारी होती ती. अंबरनाथच्या राजाची गाडी कासऱ्यानं असं अंतर करणार. हे रसवाल्याचा संजय पळाला, रसवाल्याचा तो बैलन सुगरण निवास जाधवाची गाडी पळेल, असं पोरांच्या इतक्या अंतरानं गाडी लागायची, 1 नंबर करायची. हरिणाऱ्याची गाडी फरकान लागल्यावर कशाला कोण भांडायला जातोय. त्या वायवाल्याची गाडी तशीच पळायची, लिमच्या मध्येची गाडी तशी अंतरानं पळायची. पण त्यात कमी जास्त फायनलला गेल्यावर 5 गाड्या सारख्याच की आता गतीच्या, त्यात थोडस कमी जास्त होणार. पण ती ड्रायव्हरांनी माहित असायचं की ह्यात कुणाचा निकाल होईल आणि झालाय कोणाचा, ही त्या ड्रायव्हरला माहित असायचं. त्यामुळे हुजत लागायचा काही विषय नाही. आणि मालक फायनलच्या बेऱ्याला जीप गाडी बसलेली असायची, पड्याला एखाद्या ट्रॅक्टर मध्ये बसले, त्यासनी कळायचं ना आपल्या गाडीला किती नंबर झालाय. तसं आता मालक सुद्धा काय करते, आता ते स्क्रीन आहे त्यामुळं कोणी कुठे जायची गरजच नाही. तुम्हाला तिथे डायरेक्टच दिसतंय. ती त्यावेळेच्या आणि आत्ताच्यात शिव फरक आहे बराचसाच. चुकून जर सामना निकाल जर झाला, आमच्या वेळेला जर सामना निकाल झाला ती बी कळायची की सामना निकाल आपले बाबा समान गाड्या लागली. तर असं नव्हतं आमच्या वेळेला की ह्या गाड्याशी डबल चाल पुढं द्या, अजिबात नाही. चल लागलीच माग परत बिनजोड घेत पळवायची, परत पळवायच्या 2 गाड्या. मग त्यात लागल तो, आणि ती योग्य होतं. 2 गाड्या जर समान झाल्या तर त्या 2 गाड्या समजा त्यावेळेला नाही सोडायच्या, तर जरा समजा 1-2 गट पळून पण त्या 2 गाड्या पळाय मागे जाणार आणि त्या 2 गाड्यात लागेल तिलाच निकाल. त्यामुळे हुजत लागायचं काय काम आहे का? अजिबात नाही. काय भांडण लागायचं काम आहे का? अजिबात नाही. काय त्यावेळेस त्या 2 गाड्या जरी मागे गेल्या तर ती ड्रायव्हर हसत हसत खाली जात होतं. असं काय तो काळ असा, जास्त लय अंतर पडलेलं नाही, त्यात थोडक्या अंतराचा हे आहे. आणि या कोरोनाच्या काळात जराशी ही झाल्यामुळे आमची ही जुनी लोक जी आहेत इसकाट, त्यावेळेला म्हातारी माणसं असायची. पुढनं जर म्हातार माणूस आलं तर आमच्यासारखी माणसं पोरं गबस होती ती अशी, येईल का तुम्ही दादा आलाय, मामा आलाय, बाबा आलाय असं म्हणून. 3 फायनल घेतली म्हणाय झालो मराठी केसरी, तिने 2 फायनल घेतली झाला हिंद केसरी. अरे कशाची हिंद केसरी मराठी केसरी, ज्यांनी 100 घेतली ती नाव काढी ना ती.
आणि तुम्ही लगा 4 आणि 7 फायनल घेतली की सप्त केसरी. अरे कशा सप्त केसरी लगा, उद्या यायला तुला मारणार आहे कोणतरी. आजची उद्या गॅरंटी. आजची गॅरंटी उद्या आहे का तुमची? नाही. वर्षभर धक्का लावायला नाही गाडीला कोणी. अशी मीच नाही, अशी बरीचशी ड्रायव्हर आहेत त्यावेळेच वर्ष त्यांच्या गाड्या कोणी शिवल्या नाही. त्यांनी किती ताटाव शी म्हणायचंय मला, दुसरं काय नाही. हातीगत बैल राव, रोळचे रोळ बैल असायची, कना फायनल घ्यायची. सोडलं तर पुन्हा ती मालकं सुद्धा सगळी त्या फायनलच्या गाडी बसत होती. इतकं प्रेम होतं एकामेकाबद्दल. त्याची गाडी मार खाल्ल्या म्हणून तो थांबत नव्हता, लांब येत होता तो. ह्याने 1 नंबर केलाय, सगळी माणसं जमणार अशी एका जागी. आणि त्यावेळेस ती 1 नंबर व्हायचा त्याचा. आणि त्याला बी ते समाधान वाटायचं ना त्यावेळेला. कसं आहे, सगळी मालकं असल्यावर उद्या भांडण लागायचं काय काम आहे का? सगळी मालकी एकत्र. सगळी मालकं एकत्र येत नव्हता, त्यामुळे काय नव्हतं. आणि ड्रायव्हर सुद्धा आता समजा गटाला गाड्या चांगल्या लागल्या 2 आणि त्याने एकाने मार खाल्ला, लागलेला ड्रायव्हर असू दे तर पडलेला असो, दोघं आम्ही कुणी एकामेकाला सलच्या पिऊ म्हणणार असं जाणार. म्हणजे ते प्रेम जे होतं ते आता ड्रायव्हरांनी प्रेम नाही. एकामेकाचं प्रेमच राहिलं नाही ना कोणाचं. पायरा आज तुमच्यावर पायरा असला आणि ती गाडी फायनलला पळायच्या इथवरच त्यानं दुसऱ्यानंच पायरा तिसऱ्यावर केलेला असतो. आले का पण चांगली गाडी पळायला 1 नंबर केला, तुमची उद्या गाडी तशी पळली ही नाही, कोणाही टाळक्यात नाही. आज फायनल होऊ दे ना तर न होऊ दे, त्याची उद्या दुसऱ्यावरच गाडी. असं काय पहिला त्या काळात शिव फरक आहे. आणि वायदीचा काय विषय म्हणजे आता वायदीचं सांगतो. आमचा काळ असा होता, वायदी म्हणजे हे आम्हाला आत्ता कळायला लागले. एक लक्षात ठेवा, वायदी ही कशामुळे झाली तुमच्यात, तर ह्याला आदत वाढलं. आमच्या वेळेला आदत खोंड नव्हती का पळवाय? होती. पण आदत खोंड सुद्धा आम्ही ह्याच्यात पळवित होतो, ओपन मध्ये. आणि आता कसं झालंय, आदत वाल्याला जर घालायचं म्हणलं तर मोठा बैल घातला पाहिजे, नावाला आहे का नाही. मग त्याचं झालंय ती नवाल. मग त्यानं काय करायचं, आदतवाल्यानं त्याला पैसे द्यायचं. मग तो मोठा बैलवाला पायरा चांगला करून जर तुमच्या ह्याला ओपनला जर असली गाडी तर ती गाडी पळेल का नाही? का नाही पळणार? पळणार. कोण मग तो वायदी घेत नाही? सगळी वायदी घेते, कुणी घेत नाही असं नाही. पण वायदी ही मोठी बैलवाली घेते तीच. आज आम्ही बैल घाला एखाद्याचा गेलो तरी वायदी मागते ती. आता मला अजून कोणी मागितलं नाही. का मागितलं नाही? तर हाय पहिल्यातला माणूस आहे, ड्रायव्हर आहे की जुना म्हणून एखादं. आता काल मला सोन्यानं आमच्या आबाजीवाडीचा बैल दिला, त्या बैलाला सुद्धा वायदे म्हणजे घेतली तर आहे, पण त्यानं आपल्याला काय म्हणला नाही. तो पण बैल न्या, आणा, पळवा, आणा, घालवा. अजून मी उद्याच्याला जरी सोन्याकडे गेलो तर तुम्हाला बैल देणार. का देणार तुम्हाला सांगतो, तर त्याला कळ आहे की बाबा आपल्या शेजारचा ड्रायव्हर आहे जुना, बैल दिला पाहिजे. प्रेम आहे त्याला आपल्याबद्दल म्हणून ते आपल्याला बैल देतो. उद्या त्यानं नाही एखाद्याला द्यायचं म्हटलं तर तेव्हा काही सत्ता आहे का कोणाची? नाही. पण ते आपल्याबद्दल प्रेम आहे म्हणून तो बैल देतो. असं जर प्रत्येक ड्रायव्हर वागला तर काय कोणाला वायदी द्यायची काय गरज आहे? काय गरजच येणार नाही ना. एखाद्या शब्दाला किंमत दिली पाहिजे ड्रायव्हरनं. आमच्या आता ह्यो मुंबईवाल्याचा बैल तुम्हाला त्यावेळी तो बैल बघायला गावला नाही. राजा अजून आमच्याकडे फोटो आहेत, सगळं आहे, बैल आहेत. त्यावेळेला आम्ही बैल देत नव्हतो असं आहे का? 1 नंबर जरी गाडी करीत होती तरी सुद्धा आम्ही बऱ्याच लोकांची बैल देत होतो एकामेकाच्या विचारानं. आता ते मोहनदादा वाटेगावचा आहेत का नाही, ती आणि मी, आमच्या दोघांचा विचार झाला बस. मालकाला काही विचारायचं नव्हतो आम्ही त्यावेळेला, आणि मालक आम्हाला कधी विचारित नव्हतं. आम्ही बऱ्याच वेळेला नरसिंगपूरच्या दिलपाला बैल दिला, त्याच्या गावचा 1 नंबर केला त्याच्या बैलावर. म्हणजे आमचं जरी बैल घातलं तरी 1 नंबर करीतच होती गाडी. पांडुरंग कारभारेशनी दिला तो बैल मोठा, तरी पैर करायला राग येणार नाही त्याचा. कसं माणुसकी राखलीच पाहिजे. मग त्यावेळेला आम्ही माणुसकी म्हणून बैल देत होतो, असं वायदी घेऊन नाही. वायदी घेऊन कुणाला सुद्धा बैल कोणी देत नव्हतं. मागायची नाही ती वायदी. म्हणजे वायदी हा विषय आत्ता झालाय. वायदी ही नाव जे आहे का नाही हे आत्ता पडले या कोरोनाच्या काळात. म्हणजे बंदी उठली नाही तर बंदीच्या अगोदर वायदी नव्हती. ही कुणी आणली आता त्याचं त्यालाच माहिती. म्हणजे आता तुमचा प्रवास म्हणजे पहिल्यापासून सांगा, म्हणजे कुठल्या बैला आता हिशोब लागायचा नाही की बैल मी पळवली ती. आठवणीतली आठवणीतली तुम्हाला आता सांगायचं म्हटलं आमच्या गावापासून सुरुवात करू तुम्हाला. आमचा पांडुरंग कारभाऱ्यांचा वळ, लाला पाटलांचा राजा, हरण्या, सारंग किंवा संपतराव पाटलांचा तो चौताळ, आमच्यातले श्यामाबाबा शिवगोता बाब्या म्हणून बैल तो,
अशी बैल मी आमच्या गावातली सुद्धा भरपूर पळवली. मी जरी ती मुंबईवाल्याची गाडी पळवित होतो तरी बारक्यासारख्या गाडीवानाला कधी मी भरकटून दिलं नाही. तसं त्यांच्या गाड्या हाणायचो आदनमधनं कवा तरी. ते आता ही गावातली झाली. निवाजा संजा पळवला, हिऱ्या पळवला. तुम्हाला सांगतो अंबरनाथ मुंबईवाल्यांचा, अंबरनाथवाल्याचा राजा, सुंदर, कायल्या इल्या किंवा समजा आणखी बरीचशी वाटेगावात वसंत होता त्याचा वश्या म्हणून बैल होता. आमच्याकडे असायचे तिथं वळू बरोबर. अशी भरपूर बैल मी कोणाची ठेवली नाही. ती शेवाळे यांना टाकीवाल्यांचा बैल माझ्याकडेच इथं होता सांभाळायला. दुसरी गोष्ट वारणा हॉटेलवाल्यांची गाडी हाणली. जळगावकर इनामदार एक नंबर माणूस, एक नंबर इनामदार शेठ. कुणाची बी गाडी लागू द्या निकाल त्या माणसाला विचारायचा. त्यावेळेला योग्य निकाल सांगणारा एकमेव माणूस था अली शेठ म्हणून ते वारणा हॉटेल. हो, अगदी जरी आमच्याकडनं जरी चूक झाली बाबा निकालाला बघायला ह्याला, तरी मी स्वतः त्या शेठला जाऊन विचारित होतो, शेठ काय झालं निकालाचं, करेक्ट सांगणार बाबा असा असा निकाल झालाय. एवढं म्हटलं की त्याच्यावर आम्ही दिवसभर भांडण तिथं. इतकं त्या माणसाचा विश्वास आमचा होता. मग त्या माणसाचा आमच्या असणार का नाही. असं जीपी भाऊ किती बी असू द्या पण निकालाला रास्त अशी माणसं होती. भगवान दादा काकडे लिंबूचं त्यांचं कसं काय रास्त माझं त्यांचं होतं कनेक्शन. मी गाडी पळवायला होतो त्यांची. म्हणजे परदान त्यांनी घेतला होता वाघेरीचा. त्यांनी मला तिकडे गाडी पळवायला नेलो त्यांच्या भागात. फलटणच्या हो, मग त्यांचं कनेक्शन माझं असं ते अरुण म्हणून एक होता आणि सस्ते अण्णा म्हणून एक होतं. तर ती ह्या भागात आल्यावर त्याची आपलं माझ्यापाशी असायची ती. त्यामुळे त्यांनी मला तिकडे नेलं होतं ती गाडी आणाय लिंबूतला दादांच्याकडे. आणि इकडे मोठ्या लक्षाचं काय सांग. आता मोठ्या लक्षात उत्तम कडेच होता. तेव्हा उत्तम ड्रायव्हर झाला होता. आणि उत्तम ड्रायव्हर जरी झाला त्यावेळेस जरी उत्तम ड्रायव्हर होताच, पण त्यांच्या घरात 5 ड्रायव्हर असताना गाडी मी आणत होतो त्यांची. म्हणजे त्यांचा किती विश्वास माझ्यावर असेल ते विश्वास सार्थक केलं पाहिजे का नको. त्यामुळे गाडीत बायमानगिरी करायची त्यावेळेच्या ड्रायव्हरच्या कधी रक्तातच नव्हतं आणि ते ड्रायव्हर करीत नव्हतं. मार खाऊ द्या त्या माणसाने किंचित सुद्धा शंका येणार नाही. मार जर खाल्ला गाडीनं काहीतरी चूक झाली असेल म्हणणार झालं चला जाऊ द्या. कोणाला म्हणजे शिकवलंय तुम्ही ड्रायव्हर केला. आता तसं म्हणला तुम्ही तर माझं बरंच आता 5-6 ड्रायव्हर आहेत माझ्याकडे. तांब्याचा आनंद आहे म्हणा किंवा इलास आहे नवसरीचा, आपला आबाजीवाडीचा सोने आहे, आबडे आहे. ही सगळी ड्रायव्हर आपलीच आहेत, काही लोकांची नाही ती. आता ही आमच्या भागाला त्यावेळेस ड्रायव्हर इथं मी एकटाच. ही आपल्या त्यावेळेला बाबा समजा हाना ही गाडी हाना ती गाडी असं करून ही ड्रायव्हर आपलं. आता सोन्या म्हणला तर सोन्यानं मनाव घेतलं म्हणून सोन्या त्या मार्गावर आला. धाडच पाहिजे किंवा डोकं पाहिजे ड्रायव्हरच्या. ड्रायव्हर सुद्धा डोक्याशिवाय नो कुठली गाडी कशी आणावी किंवा कुठला बैल कसा आणावा ही कळल्याशिवाय ड्रायव्हर कसला तो. त्यावेळेस यांनी अजून ती मिळत असतो सोन्यांतोवर मधनं आपला चटका मारून झालाय मोकळा चांगला. ते म्हणजे डोकं त्यानं चालवलं त्याचं डोकं चाललं धाडस वाढलं त्यानं धाडस केलं बी म्हणून तो ड्रायव्हर आता नावारूपाला आला. ड्रायव्हर होतो की नावारूपाला यालाच काय अवघड नाही. आमच्या वेळेस तर काय आम्ही तरी काय शिकून गेलो का. आम्हाला त्यावेळेस गाडी कोण हातात धरायला द्यायचं नाही. म्हणजे आमचं मेहून होतं दिनकर वारुंजकर म्हणून. त्यांनी ते आपलं धाडस कर हानी गाडी माझी. मग त्यांची स्वतःची गाडी त्यांनी मला हाणायला लावायची. तेव्हा मी बी झालो ड्रायव्हर. नाही तर आम्हाला तरी शिकवलंय का कोणी नाही. ती दाजी आमचं होतं म्हणून त्यांनी मला शिकवलं. तसं शिकवायला लागत नाही ड्रायव्हर स्वतः मनाने शिकतो. पण त्याला ती वेळ यायला पाहिजे, धाडस वाढलं पाहिजे. आता तसं बघा ड्रायव्हर आहे ती 2-4 चांगला आहे ती हाणते ती. ही 1 नंबरची बैल आहे ती 1 नंबर ड्रायव्हर व्हायचा अवघड नाही. पण खालनं तळ धरून वर गेल्यावर काय आहे ही त्याच आमच्या वेळच्या ड्रायव्हरांनी करणार, ह्या ड्रायव्हरांनी नाही करणार. तयार करून हा बैल स्वतः तयार करून ड्रायव्हर आणणार कमी. वळू आम्ही स्वतः तयार केलाय. संपतराव बैल आम्ही स्वतः तयार केलाय. म्हणजे मालक बी आहे तीच की त्याला. पण आपलं स्वतः ड्रायव्हर करून म्हणा समजा वगैरे फेरी वगैरे काढायची का डायरेक्ट मैदान. नाही त्यावेळेला अगोदर हिथं बैल तयार करायची. हिथं बैल तयार करून त्या अमुक टप्प्यात ती बैल येतील का असं आल्याशिवाय मी ती बैलच मैदानाला न्यायचो नाही. म्हणजे आधी त्याची रंगीत तालीम असायची. रंगीत तालीम चांगली करीत होतो इथं अगोदर आणि मग मैदानात ते बैल काढायची. त्यावर त्या पद्धतीची गाडी ज्या वेळेला हाणतो का नाही त्यावेळेला मागची लाईन सोडून चालत नाही. त्याला ती मागची लाईन सुद्धा त्यानं खालनं हातळीत आणली का नाही तर मग तो बैल आता तयार होणार. आता आमची आदत आहे ती की नाही वासर. आता या महाराजांच्या बशी 1-2 वासर आहे त्या आदत.
आम्ही सांगू शकतो का नाही बाबा हे आम्ही वासरू तयार केलेले, आम्हाला ठाम म्हणा येते का नाही कवा बी. आता त्यांचं आता यांचं कोण परवा फायनल आहे तर समजा 5-25 गाड्यात राहू द्या, तो विषय नाही, पण आमच्याकडे त्याचा गुलाल झालाय का नाही. मग ही वासरू पुढे काय करेल हे आम्हाला माहित आहे. ट्रेनिंग म्हणजे तुम्ही दिले, तुमचं नाव नाही. म्हणजे मी देऊ द्या कोणी बी देऊ द्या, पण ते आमचीच नावं निघणार ना तिथं. हा. आज ही पोरं कोणाचं नाव घेतील, दुसऱ्याच घेतील का? घेणार नाहीत, आमचीच घेणार. आता ही माझी 2 आदत आहे ती, तो दुसरा आहे. आता ह्याला आता इथनं आम्ही आणलाय आता काय ते हिंगणगाववरनं, आमच्या पाहुण्यांचं बैल आहे. मी कोंड शिकवाय बैल आणलाय. ह्या बैला बरोबर यांचं कोण घातलं, गाडी चांगली पळते. आमचा घातला चांगली पळणार गाडी, आम्हाला माहिती आहे. आणि जी आपण बैल तयार केलेली आहे ती का नाही, त्या राशीला तोडच नाही. ती भ्याय का त्याचं काय कोणाला, हा म्हटलं की सुटून जाणार निघून हातात ती वासरं आपणच तयार केली. त्या फडात नेलं वेगळं, हित वेगळं असं काय आहे का? चार एखादी कुठं बी जा टाकून दे. ड्रायव्हरने स्वतः बैल तयार करावी, त्यांनी ती गाडी हाणावी, असं माझं मत आहे. शेवटचं तुमचं कुठलं मैदान आहे बाबा, म्हणजे शेवटचं असं गाडीवर? शेवट अजून मी दाखवलेलाच नाही. अजून शेवट अजून मी त्यात आहे. शेवट अजून दाखवित नाही, शेवट दाखवणार मी, पण तुम्हाला पुन्हा एखाद्या वेळी वेळ आली प्रसंग आला तर शेवट त्याला दाखवीन. म्हणजे आता मी अजून गाडी हाणणार आहे, तुम्हाला सांगतो. हा. आता वय आहे माझं 63, पण गाडी मी हाणणार आहे. त्याची वेळ यायची आहे, ती वेळ आली की गाडी मी हाणून दाखवणार आहे या तुम्हाला. आधीचं कुठलं म्हणजे आता? त्या आता त्या कोरोनाचा काळ आल्यापासून मी काही गाडी हाणली नाही. मी तालमीला इथं गाडी हाणतो, म्हणजे आपलं फेऱ्या वेरे हा फेरे बिरे पळवतो मी इथं. फडात गेल्यावर काय करतो, आपल्या आता तरणी पोरं सगळी जायती आपल्याला फसवणार. तसं त्यांचं काम न फसवायचं आपल्याला अजून बी, पण आपलं फसवणारच तरी बी ताण वाटायची. पण वेळ येऊन द्या, मी तुम्हाला गाडी हाणून दाखवतो. या ड्रायव्हरसनी हाणणार मी गाडी. म्हणजे वाजता कुठेतरी एखादा डाव असतोच, तो एखाद्या वेळ होईल काहीतरी त्याचं कमी जास्त, त्याला तो प्रसंग घ्यायला पाहिजे. ट्रेनिंग वगैरे कसं काय म्हणजे त्यांना देताय? ट्रेनिंग देतो आम्ही चाकोरी मिळतो इथं, कुठं बी खोंडा आणायची एक जागी, सगळे तालमी द्यायच्या. हो, चांगला बैल असेल त्याच्यावर खोंड घालायची व्हायचं. जरा त्यांचं रुटीन लागलं खोंड पुन्हा घालतील, असं करायचं. म्हणजे कुठल्या बरोबर कुठल्या बरोबर कुठला चालेल, कुठल्या बरोबर कुठला चालेल, हे आपल्या आपण बुद्धीने सुचतच की. पुन्हा म्हणजे पायऱ्या गावाच्या बाहेर गेलंच नाही. असं शक्यतो मी ती गावातल्या गावात हटवाय बघतो. आता त्यातनं एखाद्या डोक्यात हवा गेली, गेला तो पुढल्या बारीत. आणि तशी नाही जात आमच्यात हवा कुणाची. गावातल्या गावात गाडी पळालेल्या ऐकत्या का नाही, आणि पळावी गावातल्या गावात, असं माझं मत आहे. गावाची बी साथ होती मला सगळ्या. त्यावेळेला सगळं गाव, म्हणजे आमच्या गावाला नवी नाद लागला का नाही, त्यावेळेला सगळ्या गावात आमच्या मागं असायचं, गावच असायचं मागं. असं काय मी एकटाच पुढं पळालोय अशातला भाग नाही, सगळं गाव माझ्या आमच्या मागणं याच. पोरं जी कुठं बैल असेल बैल जिकडे जाईल तिकडं, कोणताच बैल जाऊ द्या, बोल तू एखादा कारभाऱ्यात जाऊ द्या, लालापाटला जाऊ द्या, नंतर संपतराव जाऊ द्या, पण त्यावेळेस सगळी माणसं मागणी यायची. म्हणजे बाबा ड्रायव्हर जाणार तिकडे सगळी माणसं येणार. आता सुद्धा तीच अवस्था. आपण गाडी घेऊन गेलो तर मागणं पोरं 5-50 येते तीच. महाराज तुम्ही कसं काय हे अड्ड्यात? नाही काय माहिती, पहिल्यापासून थोडी आवड होती, पण त्यातून आमचे बाबा ड्रायव्हर म्हणजे स्वप्नातले 1 नंबरचे ड्रायव्हर, त्यांना आम्ही एक सांगितलं की बाबा आम्हाला एक नाद आहे पैरूपासून, तर आम्हाला एक खूण घेऊन द्या. मग ते कसं काय तुम्ही गेला दोघं बघायला? तर त्यानंतर मग आम्ही इथून एक टेम्पो केला, डायरेक्टली गेलो. त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा गेलो तेव्हा स्वतः त्याला एक आणला आणि आमच्याकडे एक आणला, असे 2 खोंड आणले मी. कुठली आणलेली ती तेव्हा? त्यावेळेला ते दोन्ही खिलारीच आहेत, कोळकर घरी, हे इथून दोन्ही आणले. आणि त्यानंतर त्यांनी ह्यो बैल जो आता आणलेला आहे, ह्या बैलापासून त्यांनी त्या बैलाला पूर्ण ट्रेनिंग दिलं. आज ट्रेनिंग द्यायला कुठला बाहेरचा नाही, घरचाच आपला घरचाच. म्हणजे हा बैल आणला, हे पाहुण्याचाच त्यांनी बैल आणला. आणि त्यापूर्वी त्याने ट्रेनिंग दिलं, इतकं ट्रेनिंग दिलं की तो आज बैल खोंड आता इतक्या जोरात पळतो तो. पण ती सगळी पुण्य आहे बाबा ड्रायव्हरची. बैल बघताना पण सगळं ह्यांच्या हा बैल बघणं घेणं सगळंच त्यांनीच सगळे. आणि त्याच्या दावणीला पण तुम्ही आनंद मानला. हा स्टार्टिंगला तो आणला, ती इथंच बांधला, पूजला पण डायरेक्ट इथंच पूजन केलं. त्यानंतर इथून पूजन करून मग त्यानंतर आम्ही घेऊन गेलो. त्यानंतर आम्हाला अशीच आवड लागली. त्यानंतर आम्हाला परत तिने दुसरा एक बैल खोंड आम्हाला घेऊन दिला त्याने.
म्हणजे बाबांनी दोन हा दोन दिली. दोन बैल घेऊन दिले त्यांनी. जेव्हा बाबा म्हणजे हे करत होते, गाडी हाणत होते, तेव्हा तुम्ही लहान असतात. हो मग काय काय आठवते आम्ही 9वी-10वीला होतो त्यावेळेला. त्यांच्याबद्दल काय आठवते काय? त्यांच्या वेळेला ते एक चौताळ बैल एक आणि खोडशे भीमाभावता ते राजा बैल ह्यांनी भरपूर बैलांनी फायनल घेतली. गोलाला तासायचं आम्ही गेलो, आम्हाला माहिती आहे गोला, आम्ही कवा बी जाऊन मागणं जाणार, आपलं कवा बी शाळा बुडवून जायचं, शाळा बुडून शाळा बुडवून जायचं कळलं. पण राऊंडाचा नाद तर जायचं. चांगले फायनल कुठलं ठेवलं नाही असं काय नाही. सातारा जिल्ह्यात जवळ सगळी फायनल हाणलेत ते. हो सगळी फायनल हाणलेत आणि चांगल्यापैकी हाणलेत, एवढं आम्हाला माहिती आहे. मग कडेगाव असेल, पशेजवळ असू द्या, तुमचं कुठलंही असेल, त्यांनी चांगले फायनल हाणले. त्यामुळे आम्ही सगळी मैदान बघा तुम्ही. हो 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 बिनधास्त पैकी आम्ही एक रिक्षाच असायची, एक रिक्षात ना आम्ही फायनल बघाय असायचो. म्हणजे रिक्षात कोण कोण हो असायचं? रिक्षात असायचं, एक रंभाव देसाई असायचं, परत एक भाऊ पाटील असायचं आणि एक जिजा नाना म्हणून एक म्हातार वयस करायचं धोतार शर्टवाला, एवढी जण आम्ही रिक्षात आपला असायचो. आणि आरके पडवळे आमच्यावर असायचे ते बाबा ड्रायव्हरचे भाऊ. ड्रायव्हर कावणार, पण आम्ही आपण गपचीप असणारच, पळवायला गाड्यात जाणार, बघायला जाणारच. एवढं खरं आमचं रोजचं. संध्याकाळी 9-10 वाजता आपल्या घरी येणे, घरी आल्या गपची आपल्या घरातली कावणार, मग गपची आपलं. तेव्हा बोलायला तुमचे कपडे असायचे. हो असायची का राईट मध्ये काय शिवाय देणार, काय काय आपलं गप असायचं, काय करणार मग गप बसणार ना आम्ही. तर त्या ड्रायव्हरने फायनल चांगले घेतले आणि त्यावेळेस ड्रायव्हर त्यावेळेस तोडच नव्हती ती असली, अशी त्यावेळेची पद्धत त्यांची होती. शाळा बुडवून जायचं, शाळा बुडवून परत जायचं. घरनं परत घरी आल्यावर मार मिळायचा तरी जाणार, पण पुढल्या वर्षी एक राऊंड चुकले, पुढच्या वरनं round कपडे भरलेली ती वेगळी. ती वेगळीच. ही पद्धत त्यावेळेला असायची. त्यावेळेस कसं स्वतःला माणूस आपला होता. नामच तुमचं. हो त्यावेळेस काय वाटत ना, आता स्वतःचीच खोंड असल्यामुळे काय वाटतच नाही जायला. मग शेवटी घरचा साज तयार त्यात काही वादच नाही. गेलायच म्हण. स्वतः साज केला, 3 बैल केले, छकडा केला, स्वतःच केला, कोणाला मागाय नको काय नाही. स्वतः घरचा ड्रायव्हर आहे, स्वर्गती सागर आहे, नितीन आहे, सगळे करतात ना. महाराजांचा बैल आता त्यांनी चांगला फॉर्म मध्ये आणला. 2 नंबर मध्ये काय वेळ आता गाडी बसायला लागली, म्हणजे अजून ती आदत आहे खोंड. ती 2 नंबरवर त्यांनी आदत असून जसं हो 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 आदत आहे ती. एवढं त्याच्यापेक्षा जरा थोडं तरी बी ते गोलाला सारखं राहतंय, म्हणजे ते कष्ट केल्याशिवाय आहे का. 12 सागरची दुटीच चालू आता. त्याला भरडा घाल, पाणी दाव, त्याला कणस तोडून घाल, ते चालू असतंय ना जसं ते. खर्च किती काय काय ते असं म्हणजे काय तेव्हाच्या गाडीच कसं काय हो बाबा? त्यावेळेला म्हणजे खर्च ह्यो आहेच की हो, बैलांचा खर्च आहे ह्यो. भरपूरच खर्च आहे आम्ही काय त्यासनी खारजून खोबरं नाही चारलं कधी, पण हाया वैराने फिरून बरडा बिरडा आपलं हाय व्यवस्थित चारून आपलं टाइमशीर आपल्या रात्रीचं. हो टाइमशीर आपलं करून शिन असते. तर ते आता कोण काय खारीक चारणार, कोण खोबरं चारते, कोण काय करणार, आपली ती पावर आहे का तेवढी नाही. त्यामुळे आम्ही आपलं वैरण काठीवर जपणारी माणसं. त्यावेळेला आट्टा भारी कणिक म्हणजे आट्टा, ह्याच्यापेक्षा दुसरं काय नव्हतं. कारण कणस मक्यान काय वेळ शाळवाची आली तर ते अंडी दूध आता त्यावेळेच्या काळात नव्हतं, मी तर बघितलेलं नाही. तुम्हाला सांग ही बैल पळते लहान असल्यापासून हो, बघताय. त्यामुळे अंडी घाला खारका दूध नाही. पण आता सगळ्यांना ते जमतंय का? नाही जमत. तेव्हाच्या काळचं म्हणजे बैल आपले दावण असणं वेगळं आणि आत्ताच्या काळातलं असणं वेगळं. वेगळं तर वेगळंच सगळं वेगळं. म्हणजे तेव्हाचा रत्ते पण वेगळा असेल बायांचा. नाही रतीब म्हणजे माणसं त्यावेळेला अंग मिनतीची माणसं त्यावेळेची. ते म्हणजे असं नाही की बाबा आता उठलंय सुटलंय लगेच आता तडच केलं असं नव्हतं. त्यांचे कष्टाने त्यांची घरी बैल शेतीची 2-2 असायची माणसांची, पण त्यांच्या जोडीलाही कोंड असायची. म्हणजे शेतात काम करायला वेगळी. घरदार माणसं सगळी बैलावर झटणारी माणसं होती त्यावेळेला घरादारातली. असं काही नाही की बाबा ही आता लगेच तयार केली, त्यांनी तयार करून स्वतः बैल ती अंग मिनतीची बैल अशी नुसत्या भरड्याची रतिबाची दुधाची बैल तशी नाही. आता ते आमच्यात श्यामाबाई तर ते आपण शेंगदाणे पेंट करतो का, पेंट घालून गावतो, तसली पेंट चारून ते बैलासली घालणार. पण बरडा नसेल तर काय पेंट घालून त्यानं बैल तयार केली. साधा सिंपल माळकरी माणूस, माळकरी माणूस, माळकरी सिंपल. हो कधी कोणाला रुतणार नाही. बरडा जरी नसेल तर त्यानं ती पेंट घालून केले, घाणा गाळून घरी घाणा गाळून, शेंगदाणा घाणा गाळून त्याची पेंट घालायची काय वेळेला. पण असली बैल पण तेच पळत होत त्यावेळेला बी. म्हणजे त्यावेळेची माणसं अशी होती. आता नुसतं ते नाही ना, आता ती कसं झालंय ती ही पद्धत आली, ती त्यावेळेची ती पद्धत माणसं अशी होती ना. बैल म्हणजे झणझणीत चांगली एखाद्याची बैलाचे म्हणजे बरखडी दिसणार ना बैल. आता बी तशी आहे ती, फक्त बैल त्यावेळेच्या मी करडील बैल. तशी त्यावेळेच्या माणसांचं अजून माणसं टिकली त्यातली बरीच भरपूर माणसं त्यातल्या जुन्यातली.
ते बरं. तुम्ही सांगितलं ते हो. रतीब हे केलं. आपलं ह्याच्यावर जपणारी माणसं भरपूर आहे ती तशी बैल अजून सुद्धा त्यातली माणसं जुनी नाही असं नाही माणसं आहे ती फक्त जराही बदलला काळ बदल. ट्रॅक बदलला त्यांचा जेपी भाऊंच्या राऊंडात त्यांनी फायनल वशिंड बैलाच चावून ह्याच्यावर त्यांनी फायनल केलंय त्यांनी अण्णाने. वशिंड जेपी भाऊंच्या हो वशिंड चावून फायनल केलंय तुमच्या जेपी भाऊंच्या राऊंडावर. भाऊ चांगलं माणूस जीपी एवढं हा पुढे जाऊन तर जेपी भाऊ सगळं म्हणले तुम्ही बघा ते बाबा ड्रायव्हरनं काय केलं तुम्ही काय गाड्या पळवते बघा. जेपी भाऊ स्वतः म्हणले मग आम्ही बघायलाच आहे ना एवढं स्वतः. पूर्ण बैलावर हा झोपून द्यायचं. हा हा वशिंड चावले तेव्हा ती गाडी बसली त्याची बैलच. ध्यान आहे माणसाला ध्यान होतच कसलं ती नवीन पिढी येते बघा म्हणजे अड्ड्यात तर त्यांना काय सांगाल काय काय आता आहे बघा या नवीन पिढीने सुद्धा गाड्यात शिरायला काय अडचण नाही पण आता हे शिकते ती पोरं ह्या पोरांनी शिरून येतात आता हे गाड्यांचा नाद हो काय असा जन्मभर जाईल असं नाही म्हणून हा या वयात पोराने आपल्या आपल्या मार्गाने नोकऱ्या कराव्या शाळा शिकावी जेव्हा आपले बाबा गाडी हाणत होते जर तेव्हा जर समज आपलं इंस्टाग्राम असतं युट्यूब असतं तर काय झालं असतं म्हणजे खरं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता माझा जन्म 1990 सालचा आणि अण्णांनी सांगितलं की 83 साली त्यांनी पहिलं फायनल मारलं म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदर. आणि सोशल मीडिया तर ह्या अलीकडच्या 7-8 वर्षामध्ये आला. 143च्या आसपास अण्णा सांगतात की मारले वर्षभर पहिल्या नंबरला गाडी राहायची. तर त्या काळी जर सोशल मीडिया असता तर जसं एखाद्याला मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचं मिळतं त्यावेळेस तो जो आनंद असतो किंवा एखाद्याला मंत्रीपद मिळतं त्यावेळेचा आनंद असतो तर त्यावेळेच हा व्यक्ती त्या उंचीवरचा आहे की जर एवढी मोठी जर त्या काळात जर यांचं जे बैलगाडा शर्यतीतलं जर यश बघितलं तर त्या काळी फार मोठं यश होतं. परंतु सोशल मीडिया नव्हता त्यामुळं लोकांना ते सर्व माहित नव्हतं. जे त्यातले आहेत ज्ञानी किंवा जे लोकांना नाद होता जुन्या जाणते त्यांच्यापर्यंत हे नाव होतं. पण आता झालंय कसं सोशल मीडियामुळं ज्याला याड नाही ते पण ते बैलगाडा शर्यत बघतंय ज्याला नाद आहे ते पण बघतंय. त्यामुळं आत्ताचे काय ड्रायव्हरची नावं येत आहेत परंतु आपला जिल्हा सातारा जिल्हा तसा छत्रपती शिवराय यांचा जिल्हा आपण म्हणतो तसं या जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. एखाद्या गावात प्राचीन मंदिर असतं ऐतिहासिक तसं ते गाव त्याच्यावरून ओळखलं जातं. तसं बाबासाहेब पडवळ एक आमच्यातलं एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे बैलगाडा क्षेत्रातलं. आज हा माणूस इतकं नाव कमवतो परंतु काय सोशल मीडिया नसल्यामुळे तिचं नाव झालं नाही त्या क्षेत्रात आहे नाव ते. मला आम्ही आज सांगतो ज्या दिवशी आमची गाडी फायनल अण्णा बसून मारतील सुपनेतली किंवा आमची घरची बैल असतील महाराजांचा बैल असेल त्या दिवशी संपूर्ण गावातून आम्ही अण्णांची मिरवणूक गावातनं काढणार. पश्चिम महाराष्ट्रामध्ये की आनंदराव पडवळ उर्फ बाबा पडवळ आम्ही त्यांना सर्वजण अण्णा म्हणतो तर हे एक नावाजलेलं गाव होतं की त्यांचं एक असा ख्याती होती की ज्या बैलगाडीमध्ये ते बसतात ती बैलगाडी एक नंबर घेतल्याशिवाय काही परत यायची नाही. अण्णा ज्या बैलगाडीत बसतील त्या गटात किंवा असू दे किंवा आणखीन कशात ते दुसरं कोण ड्रायव्हर तिथं बसायचं धाडस शक्यतो त्या काळात करत नव्हतं. एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो. एक 95-96च्या आसपासची घटना आहे की आमच्यातलीच एक राजेंद्र साळुंके म्हणून मुंबईला एक ही हस्ती होती. ते त्या काळी फार मोठी एक हस्ती की ते जरी सुपणे गावला यायचे म्हटलं तरी त्यांच्या पुढं मागं सुद्धा मोठ्या गाड्यांचा ताफा असायचा. मग त्यांनी सहज अण्णांनी म्हटलं तुमच्या बैलापेक्षा माझी गाडी पहिल्यांदा येणार म्हणून. मग झालं ठरलं. अण्णा म्हणले नाही लावा पाहिजे तुम्ही. मग आम्हीच या पलीकडच्या बाजूला त्यावेळेला काही नव्हतं त्या रानामध्ये. मग त्या ह्याच्यात झालं बैल त्यांची 4 व्हीलर लागली आणि अण्णांची बैलगाडी जुंपली. अक्षरशः तुम्हाला पटणार नाही की कमीत कमी 500 ते 700 फूट अंतर असं पुढं पाठीमागं 4 व्हीलर टाकून गाडी अशा अण्णांनी मारली होती. त्या काळात त्या राजेंद्र साळुंकेंनी त्यांना खांद्यावर उचलून घेऊन त्यांचं कौतुक केलं. आपण या ठिकाणी आमच्या सुपणे गावाला भेट दिली. आमच्या बैलगाडा शर्यतीच्या एक नामांकित व्यक्तीला तुम्ही आज या ठिकाणी पुन्हा प्रकाश झोतात आणलं त्याबद्दल मी तुमचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. तुमचे धन्यवाद.